आणि म्हणून त्याच्या कल्याणासाठी व्यास सांगतात मुला तू जरूर जा. तुझ्या दृष्टिकोनात झालं की मी अज्ञानी तू ज्ञानी, पण तुझं सर्वात घेऊन गेले. तुला आता फक्त सत्संगतीची गरज आहे. तो जाता जाता फक्त जनकाची भेट देऊन जनक भेटीसी पातळीला सोख जनक भेटीसी पातळीला जनकाची भेट घेऊन जा. तुला जायचे सुखात. तुला वाटत आहे की हे मी ज्ञानी आहे आणि व्यास अज्ञान. आता सर्वात पण मी आल्यामुळं त्याचं सर्वात पण हिरवून गेलं होतं. आता वर्ष होत येत नव्हते. आता जनकाच्या भेटीकडे पाठवलं. जनकाच्या भेटीला राजा येतो. जायचं म्हटल्यानंतर आपल्या हातात कमीत कमी भस्मी तर असावी. रिक्त हातानं कसं दर्शन घ्यावं, त्याची भेट तर कशी घ्यावी म्हणून राखुंडी तर भस्मी लावायला घ्यावी म्हणून घेतली. आणि लज्जा रक्षणात एक लंगोटी घातली आणि दारात जाऊन सांगितलं द्वारपाळांना मी शुकाल म्हणून सांगा. वाटलं की मी एक ज्ञानी आहे, माझा मोठा आदर होणार हे. पण जनकाने ओळखलं आणि सांगितलं द्वारपाळांना त्यांना म्हणावं की संघ जे आणलेला तेवढं टाकून ये म्हणावं. मग यांनी ती राखुंडी लंगोटी टाकून दिली. जाऊन त्यांनी सांगितलं म्हणजे राखुंडी बी टाकली, त्याने लंगोटी टाकली. त्याची काहीच गरज नाही टाकायची. अजून त्यांना सांगा सोबत आणलेलं टाका मग चुकीचा. दारी उभा महानुभव संग त्यक्त्वा सुखी भव. हा सांगावा त्याची अभिप्राय निज अनुभव पाहतील. हा त्यांचा निज अनुभव त्यांना आलेला नाही तोपर्यंतच अहंकार तिथं आलेला आहे. आणि ते घालवण्यासाठी मी म्हणलंय की सोबत आणलेलं टाकून द्या. ती लंगोटी काय करायचे टाकून, राखुंडी काय टाकून करायचे म्हणले. तो अहंकार देहाचा जो आलेला आहे तो टाकला पाहिजे. याच्यासाठी दारी उभा महानुभव संग त्यक्त्वा सुखी भव. हा सांगावा त्याचे अभिप्राय निजा अनुभव पाहिल. आणि मग मात्र त्यानं अरे मी सुख म्हणालो. सुख कुणाला नाव आहे? देहाला नाव झालं. मग देह कशाचा आहे? पृथ्वीपासून आहे. पृथ्वी म्हणजे मी जड आहे. मी काय ती आहे का? पृथ्वी जड आहे, मी पृथ्वी नाही. हे सगळे तत्व पंचमहाभूत मी नाही असं म्हणता म्हणता समाधी लागली. आणि मग जनकाने स्वतः उचलून घेऊन गेले महाराज. त्याचा तो अभिमान निघून गेलेला होता. आणि हा देहाचा अभिमान घालवण्यासाठी संतांच्या क्रिया असतात. अर्भकाचा दृष्टांत दिला. लेकरासाठी जशी आई वडिलांची तळमळ असते, सुखासाठी वडिलांची तळमळ लागली. शिवबासाठी आईची तळमळ होती. शिवबाला संस्कार घडवले आणि धर्माचं पालन करायला शिकवलं. आजही त्यांचा जिकार होतो. म्हणून संतांच्या क्रिया तशाच आहेत आणि क्रिया करून तुम्हाला मला दाखवतात असं आचरण करावं. हे तो वडील जे जे करीते तया धर्म नाव ठेविते तेचे राचरती सामान्य सक. म्हणून तैसा संतांच्या क्रिया आहेत हे तुकोबाराने सांगायचे. जसं लेकरासाठी मायबापाच्या क्रिया असतात. लेकरासाठी ते सर्वस्व असणार म्हणजे खर्च करतात आपलं, पण लेकराचं कल्याण व्हावं हा उद्देश प्रत्येक जीवाकडे असतो बरं का.
त्याच्यात तेवढा तो मोहच भगवंताने भरलेला असतो. विचार करा, टीव्हीची अंडी त्याच्यात अजून पिल्ली निघालेली नव्हती. अंडीच फक्त एका बिंडकुळीनं खाऊन समुद्रात लपली जाऊन खायची क्रिया होईपर्यंत टीव्ही आली. फार सावध असतात ते पक्षी, पण टीव्ही आल्याबरोबर तिनं अशी झंप मारून उडी मारून समुद्रात लपली जाऊन. टीव्हीचा उद्देश एवढाच, माझी लेकरं हिने संपवली, हिला मी संपवीन तरच राहील. आणि कशी संपविणार, तर मध्ये तर लपली पाणी, एवढं मोठं पाणी आहे, त्याला उपसून टाकते म्हणली. आणि चुचीत पाणी घ्यायची, लांब नेऊन टाकायची. तिचा नवरा आला टिटवा, ती आला म्हणला, काय करायला लागलीस तू, हे पाणी बी पिणं, पाणी प्यायला गेली काय की तिथं घेऊन इकडे टाकतेस. अहो म्हणले, आपली अंडी एका बिंडकुळीनं खाल्ली म्हणले आणि ह्याच्यात लपली. मग ही समुद्र उपसू आपली लेकरं जिनं मारली, तिला मारायचंच, तिचा सोडच उगवायचा. काय मोह असेल लेकराबद्दलचा. अगं म्हणजे एवढा कधी होईल, तुम्ही तर निवळ आळशी व्हा म्हणजे, केल्यावर काय बी होतच असतंय. माझी एकटीची लेकर आहे ती का, ती तुमची बी आहे ती, तुम्ही कामाला लागा होतंय म्हणले. टिटवा बी लागला कामाला, सुचित पाणी घ्यायचं टाकायचं. आणि ह्यांची दया गरुडाला आली. अरे म्हणजे आपल्या भावकी बरोबरच मागण्याची की म्हणजे, हा पक्षी म्हणल्यानंतर ते पक्षाचा राजा गरुडच आहे की. गरुड म्हणलं हे आपल्या भावकी बरोबर बांधण्याची म्हणले, ही बरोबर नाही म्हणले, त्यांना लय कष्ट पडायले. बऱ्या बोलानं समुद्राला सांगायची तिची वैरी कोण आहे ती दिली, बरं नाहीतर मी रामाला घेऊन येईन, प्रभूला घेऊन येईन आणि हे करीन. मग तेवढे जिनं अंडी खाल्ली ती बिलकुलीला पोहून ठेवायची, बाकीच्या सगळ्या सोडायच्या बाहेर. टिटवी म्हणायची, ही नवच माझा होईल, ही नव माझा होईल. ती द्यावाच लागला आणि तिनं ते कार्य साधलं. टिटवीनं सुचीतच पण उपसायला लागली, चालू केली. आणि तेवढं काम तिचं झालंच. गरुडी साहित्याला आला, होतच असते तसं. तसं या ठिकाणी लेकराच्या कल्याणासाठी हे सगळे प्रयत्न करत असतात. तसंच सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत आणि पुढेही करत आहेत. आणि मग आपण जे आहोत ते संत मायबापांची लेकरं आहोत. मग संतांच्या क्रिया पाहून आपण चालायचं व्हायचे. तो कोबराय म्हणतात बघा, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, मी तैसे संत जगी. हे जसं माय बाप आपल्या लेकराच्या कल्याणासाठी अहो रात्र झटत असतात, तसं संतांच्या क्रिया आहेत. तो कोपराय सांगतात जगतामध्ये तसं संतांच्या क्रिया आहेत. एकदा बघा, एकनाथ महाराजांकर जर कोणी व्यसनी मुलगा आणला, आमचा हा मुलगा व्यसन करते, त्याला सांगावं, नाताने हात फिरवून सांगितलं का असं करू नये बाबा, व्यसन सोडायचे, सद्गुण संपन्न लेकरं व्हायचे म्हणून बरेच व्यक्ती त्यांच्याकडे यायचे. पण एका लेकराच्या आईनं एक लेकरूच घेऊन आली.
म्हणजे एवढं लेकरू काही व्यसन करणार नाही, कशाला आणलं असेल बाबा, सगळे म्हणायला लागले. मग त्या आईला विचारलं, कशाला घेऊन आलो आई म्हणली या लेकराला, हे काय व्यसन करते का? अहो गुळही खाते म्हणली. मग गुळ खाल्ल्यानं तर हड्डी अशा मजबूत होत्या, त्याच्यातून कॅल्शियम मिळतंय, बरं आहे की म्हणले गुळ खाल्लेलं तरी. पण म्हणले जास्त खाल्ल्यामुळं पोटात जंत होतात, आणि पोटात जर जंत याचे इतके होतात की त्याला बहिर्दिशेला बसवलं का बहिर्दिशा साफ होत नाही, नुसतं रडून रडून बेजार होते म्हणे. बहिर्दिशेला ती जंताच्या अवघड होतच नाही, रडून रडून मिळकून मिळकून जाते म्हणले. काय सांगायचं म्हणले, त्याला गुळ खाऊनी असं तुम्ही करा काहीतरी म्हणले. का लेकराची तळमळ जी आहे ती बहिर्दिशेला बसवण्याची ती आईला सण होत नव्हती, की लई रडत होते लेकरून, आणि होत नाही ती जताची बेंडोळीच्या बेंडोळी बहिर्दिशेतून पडणार नाहीत, रडून मिळकून जायचं लेकरू. इकडे तर गुळ खाऊ वाटायचा, हे तर असं व्हायचं, काय करावं, नाताकड नेल्यावर ही बंद होत आहे, आणि म्हणून ती घेऊन आली. तुम्ही सांगितले की बंद होते, एवढं सांगावं, तुम्ही सांगावं, खरं लई बेजारी लेकराची आहे माझ्या. मग नातराईने विचार केला, अरे आपण दररोज गुळ खाता, आपली काही लायक आहे का त्या लेकराला? बरीच बारीक बी असलं म्हणजे काय झालं, आपली लायक आहे काय ना गुळ खाऊ नको म्हणून सांगायची. आई म्हणले मी सांगतो, पण अजून कमीत कमी 15-20 दिवसानंतर या तुम्ही म्हणले. लावलं आणि पुन्हा लेकरू घेऊन आई आल्या तेवढ्या दिवसानंतर. तेवढे दिवस बेजारी झालीच त्याची, आणि पुन्हा आणल्यानंतर नाताने तोपर्यंत आपला गुळ खायचा बंद केला. तिथं रोज गुळ खात होते. गुळ असं नाही खाल्ला तर मग कमीत कमी पुरणपोळी देवाला नैवेद्य रोज राहायचा, आणि ती पुरणपोळी प्रसाद म्हणून खायची. मग गुळ जातच होता रोजच. आपण गुळ खाता, मग ती बंद केलं गुळ खायचं तिने. आणि पुन्हा लेकराला घेऊन त्या आजी आल्यानंतर त्या लेकराला जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, बाळा गुळ खाल्ल्यामुळं पोटात जंत व्हायले, तर आपणाला बहिर्दिशा साफ होत नाही, कितीतरी पिढ्या होती, तुला रडून रडून बेजार होतो, आजपासून गुळ खाऊ नको बरं का. म्हणून डोक्यावरून हात फिरवला, पाठीवर हात फिरवला. जाऊ म्हणले आई आता खाणार नाही म्हणले गुळ. नेलं खरंच त्या लेकरानं पुन्हा गुळ खाल्ला नाही, त्याला तो त्रास बंद झाला. 1-2 दिवसानं पुन्हा त्या बाळाची आई आली. अहो तवाच पहिल्याच शेलपाट्याला सांगितलं असतं तर किती चांगलं झालं असतं. म्हणजे तेवढे तर बेजारी कशाला झाले असते हो. अम्माय कसं सांगायचं, मी आज गुळ खात होतो, आणि मग कसं सांगू त्यांना. म्हणून आधी केले आणि मग सांगितले. म्हणून तैसे संत जगी क्रिया करूनही दाविती अंगी. क्रिया करून दाखवतात, इतुले करी भलत्या परी, परद्रव्य परणारी सांडोनी अभिलाषा अंतरी, वर्ते व्यवहारी सुखरूप. हे सांगतात म्हणजे तसं आचरण बी करतात ते. परद्रव्य परणारी, परत ह्याचा अभिलाषा सगळ्या सोडून देतात, आणि मलाही सांगतात असंच करा. मध्ये मदिरा प्रशन करू नये, मांसाहार करू नये, परस्त्री सेवन करू नये. मग तेही तसंच राहतात, आणि मग आपल्यालाही सांगतात. साधं गुळ खायची क्रिया सुद्धा बंद केल्याशिवाय सांगितलं नाही. त्यांना काही गुळापासून त्रास नव्हता नातांना, पण तरी पण लेकराला सांगायचंय आपण बंदच केला पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात, यांच्या क्रिया तशा आहेत अभंगाच्या दुसऱ्या. Hey,
तैसे संत जगी क्रिया करून दायते अंगी. त्या क्रिया करून मला दाखवून देतात असं आपण सुद्धा आचरण करावं हे दाखवून देत आहेत. महाराज सांगतात या संतांच्या क्रिया जर पाहिलं तर आम्हासाठी आहेत. जसं आंधळ्या माणसाला बहिर दिशेला जायचंय, डोळस माणूस त्याच्या पुढे चलत असतो. डोळसांना जायचं नाही बहिर दिशेला, पण आंधळ्यासाठी त्याची काठी धरून पुढे चलते का नाही. ज्ञानोबा सांगतात बघा, मार्गी अंदा सरिसा पुढे देखना ही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरून ही. मार्गाने चलत असताना आंधळ्याच्या पुढं जसा देखणं म्हणजे डोळस, ज्याला दिसतंय असा देखणा पुढे चलत असतो, तसं अज्ञान जीवाला काय कळणार आहे. त्या आंधळ्याला जसं कळत नाही कोणकडे जायचं म्हणून त्याच्या पुढे डोळस चालायला आहे. तसंच ज्ञानोबा सांगतात अज्ञान जीवाला संत हे ज्ञानी असतात, ते मायबाप आहेत. असं आचरण केल्यावर दुःख होणार नाही हे दाखवून देत असतात. नाही तर अज्ञानी जीव सुखासाठी म्हणून काही करत काही दिला माझ सांगते मार्ग दिला माझा सांगाचे माझ दावी भ्रांत है संवाद भ्रांति समूळ लागली वाट प्रेम छंद चालू लागलो चालू लागले सपाट तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा दिनाचा जोईरा मार्ग गावे
आत्मा दिनाचा सोयीला भ्रांती म्हणजेच या ठिकाणी आत्मस्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळं ज्ञानोबराय म्हणतात की ही भ्रांती घालवण्यासाठीच संत सद्गुरू असतात. भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले आणि आत्मस्वरूपी घातले रोवनिया. म्हणजे आत्मस्वरूप सगळ्यामध्ये आहे. त्यावेळी आपणा पैसे इथे आशिष ही भूते माझ्या स्वरूपी अखंडिसी दीक्षितो. ऐसे ज्ञान प्रकाश पाहेल तो महांधकार जाईल जे गुरुकृपा होईल पार्थागा. महांधकार म्हणजेच आत्मस्वरूपानं पाहिल्यानंतर अज्ञान रूपी अंधकार जातो. नाही तर अज्ञानामुळे काय करतो. शिवलीलामृतामध्ये कथा बघा. एक स्त्री राजाची राणी राजा धारातीर्थी मेल्यानंतर ते गरोदर असताना सुद्धा जंगलात जीव वाचवण्यासाठी निघून गेल्या. पण जंगलात गेल्यानंतर प्रसूतीची वेळ आली. ताण लागलेली आहे. पाणी प्यायला तर ती तलाव सुद्धा दिसलाय. पण प्रसूती झाली खाली बसून आणि लेकराला तिथंच टिकवलंय आणि नाळ सुद्धा तोडलेली नाही. जाऊन पाणी प्यायला बरोबर मधून मगर येते पाय धरून फोडून खाते. देवा माझं काय कर्म असं असेल. मी काय केलं असेल. माझ्या लेकराला स्तनपान सुद्धा करता येईना. राजाचा मुलगा आहे. माझं काय कर्म आहे. ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी सांगतात तू अगोदरच्या जन्मामध्ये एवढा खोटापणा केलास. भ्रांती तुझ्याकडे एवढी अज्ञान की अज्ञानामुळं तुझी सवत तू अटकलीनं युक्तीनं मारलीस. ती सवत मगर होऊन पडली. आता ती तुझा सुरू उगवायली. टीव्हीनं जसा सुरू उगविला का तसं आता ही तुझा सुरू उगवायला लागली. तू तिला आधी मारलंच आता ती तुला मारायली. अज्ञानामुळे अशी क्रिया होत असतात. आणि ही भ्रांती संत घालवतात. सर्वात्मक पण दाखवून देतात. अरे ह्या आत्मस्वरूपाकडे जरा पहा. सगळ्यामध्ये तोच भरलेला आहे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. अशी स्थिती दाखवून देतात. ऐका जी तुम्ही भक्त भागवत आणि कराल ते हित सत्य करा. असे संत महात्मे क्रिया करून दाखवतात. आचरण करून दाखवतात. कर्माची फलं दाखवून देतात आणि सन्मार्गाला लावतात. 2 चरणाचा विचार केला. मधलं भजन घेऊन 2 चरण पाहूया. विठोबा रखुमाई
पंते हाती दरडे पाटी दरडे पाटी आते से संत जोगी आते से संत जोगी संत हाती दरडे पाटी आती दरबार हाथी धरले हरि से संत कैसे संता जागे कैसे संता जागे कैसे संता जागे कैसा संता जागे
साठी पंथे हाती धरली पाठी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविते अंगी बाळकाची चाली माता जाणून पाऊल घाली. आई बाळकाला चलवायला शिकवत असताना आईला भराभरा चालता येत असतं, पण बाळासाठी त्याची करंगळी त्याचा हात धरून थोडं जवळ जवळ पाऊल टाकते. पा 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 करीत करीत शिकवत असते त्याला. हळूहळू पाऊल टाकते. तिला चालता येत असलं तरी हळूहळू चालते. बाळकाची चाली माता जाणून पाऊल घाली. जाणून बुजून ती हळूहळू चालते त्या लेकरासाठी. संत तसं भगवंताचं चिंतन तुम्हासाठी ती सुद्धा सारखं करतात. ते स्वतः पार झालेले असतात तरी क्रिया त्यांच्या अशा असतात. आता तुकोबऱ्यांनी भागवताची पारायण किती करावी, तुम्ही सुद्धा त्यांचं पाहून केलं पाहिजे. याच्यासाठी असं करत होते संतांच्या क्रिया. म्हणजे आता जर तुम्ही साधना चांगल्या केल्या तर तुम्हाला फलश्रुती त्याची होत असते. एका शतकोटीमध्ये 4 प्रश्न राजाने केलेले आहेत. आता बी आहे आणि पुन्हा बी आहे असं काय आहे? आता नाही पुन्हा नाही, आता नाही पण पुन्हा आहे, आता आहे आणि पुन्हा नाही. प्रश्न दिसायला सारखे वाटतात पण फार याच्यात बदल आहे. त्या प्रधानाला त्याच्या प्रश्नाची उत्तरं देता येईना. घरी सारखं चिंता करू लागल्यानंतर त्यांची मुलगी हुशार होती. मुलीने विचारलं, बाबा कशाची तुम्ही काहीतरी चिंता करता सारखं? आणि म्हणली, हो की 4 प्रश्न राजाने टाकलेत माझ्याकडं, ह्याची उत्तरच मला देता येत नाहीत. म्हणजे काय करू याच्यासाठी? काय प्रश्न आहेत मला सविस्तर सांगा. म्हणजे आताही आहे आणि पुन्हाही आहे, या प्रश्नाचं उत्तर काय सांगा? म्हणजे आता नाही पुन्हा नाही, आता नाही पण पुन्हा आहे, आता आहे पुन्हा नाही, याची प्रश्नाचे उत्तर मी देते. म्हणजे राजाला फक्त रथ पाठवून द्या म्हणा घराकडे. हो, रथ सारथी लगे येतो. म्हणजे घ्या बोलवून. घेतला. रथामध्ये वडिलाला बसवलं, तीही बसली. चालू द्या म्हणजे वाटेने रथ वगैरे. तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर शोधून देते. वाटेने चालता चालता एका ठिकाणी जसं आपल्या आळंदी पंढरीच्या वारीमध्ये काही तुपाची टांकर घेऊन येतात काही, आणि त्या तुपापासून शिरा बनवून प्रसाद म्हणून वाटतात. तसा एक ठिकाणी एक ग्रस्त भरपूर गडगंज संपत्तीचा, पण त्याच्यातला बराचसा भाग दुसऱ्यासाठी म्हणून असा तुपात शिरा करून प्रसाद म्हणून तो वाटत होता. त्या मुलीनं ते पाहिलं, चौकशी केली. हे कोण वाटतायत? अमुक अमुक ग्रस्त आहेत.
बरं ठीक आहे, काय म्हणून? तर म्हणजे प्रसाद म्हणून वाटत आहेत, उपकार म्हणून वाटत आहे, काही तसं काही त्याच्यापासून भेटावं असं काही नाही. पण ठीक आहे म्हणले, आता भरपूर आहे, पण भगवंत त्याच्यावर प्रसन्न होऊन पुन्हा सुद्धा त्यांना देणार. पुढच्या जन्मात सुद्धा त्यांची ती शिदोरीच असणार आहे, आता दानधर्म केलेलं म्हणजे. म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे असं वडिलांना सांगितलं. कोण्या प्रश्नाचं? आता बी आहे आणि पुढं बी आहे. आता आहे म्हणून तर वाटायला लागलाय तो, पण आहे म्हणून ते स्वतःसाठीच न खर्च करता दुसऱ्यासाठी त्यातला खर्च करतोय, म्हणून देव प्रसन्न होऊन पुन्हाही त्याला देणारच. आताही आहे आणि पुन्हाही आहे, या प्रश्नाचं उत्तर हे आहे म्हणले. ठीक आहे, आता बाकीची 3 राहिली, चला म्हणले. थोडं काही पुढे गेल्यानंतर वाटेच्या कडेला पाण्याचं असणारा म्हणजे हे होतं साठवण तलाव, आणि त्याच्यामध्ये मासे पकडणारा एक फक्त अंगावर कपडा नाही, लज्जा रक्षणार्थ कमरेभोवताली कपडा गुंडाळलेला आहे आणि मासे पकडत होता. त्या मुलीनं पाहिलं, म्हणले आता बी नाही ह्याला काही, आणि हे असलं कर्म केल्यावर पुन्हा बी पुढल्या बी जन्मात त्याला काही नाही म्हणले. ज्ञानोबा सांगतात, जयाचे आहिक धड नाही, तयाचे पारत्रिक पुससे काही. अहो बाबा म्हणले, हे प्रश्नाचं उत्तर हेच आहे म्हणजे आता बी नाही आणि पुन्हा बी नाही. जर खरंच एखाद्या वेळेस आता नाही पण पुन्हा जर असेल त्याच्या भाग्यात, तर त्याला अशी बुद्धी दुर्बुद्धी राहत नाही. उदाहरणामध्ये नवनाथामधला मच्छिंद्रनाथाचा जन्म माश्यापोटी झाला, परंतु काही दिवसच ते मासं पकडून खाणाऱ्या लोकांच्या संगतीत राहिली. अहो ती पालन पोषण करणारे म्हणजे वडीलच समजायचे. ती त्यांचे वडील त्या थोडंसं जरा मोठा टणक झालं की मासे पकडताना घेऊन यायचे आणि कडेला ठेवायचे, आणि ती मासं पकडून तिच्या जवळ नेऊन ठेवायची आणि मासं तडपड करायचे, पाण्याच्या बाजूला काढलेली तडपड, आणि ते पुन्हा धरायला गेले की मासा ज्यात मच्छिंद्रनाथाजी धरायचा आणि पाण्यात सोडून द्यायचा. पोहून गेला की बरं वाटायचं त्यांना. त्यांचं आहिक धड आहे म्हणून तशी बुद्धी सुचते. ह्याला म्हणले रोज उठून खायची चिंता, ती बी मासं खाते म्हणले. रोज उठून या खावयाची चिंता, आपुलिया स्वहिता नाटवती. स्व म्हणजे आत्मा, आत्महित कशाचं हे जाणतच नाही, आणि म्हणून ह्याला आता बी नाही आणि पुन्हा बी नाही. 2 प्रश्नाची उत्तरं झाली लेकरा, अजून 2 प्रश्न आहेत, चला सांगते म्हणले. पुढं काही अंतरावर गेल्यानंतर एक ठिकाणी एक असा संन्यासी होता, अंगावर कपडा लिहिला नाही, त्याच्यासारखीच लंगोटी घातलेली आहे, आणि उपजीविका भागवण्यासाठीही काही ऐश्वर्य नाही. एक वेळेस असणारं म्हणले भिक्षा मागून अन्न भक्षण करत आहे, पण चिंतनात सारखा काळ चिंतनात घालवत आहे. रामदास स्वामी सारखं चिंतनात काळ. मग त्या मुलीनं सांगितलं, आता नाही पण पुन्हा आहे. या प्रश्नाचं उत्तर हे आहे म्हणले. त्याला बी अंगभर कपडा लिहायला ऐश्वर्य नाही आणि ह्याला बी नाही, पण त्याच्याकडे सद्बुद्धी नाही, तो मांसाहार करतोय म्हणून त्याला पुन्हा बी काय नाही. पण ह्याला ऐश्वर्य नसेल, पण एक वेळेस भिक्षा सात्विक अन्न मागून खातो आणि भगवंताच्या चिंतनात काळ घालवतो, म्हणून देह सुटल्यानंतर त्याला देवच प्राप्त झाला. काया वाचा मने जयाची भजनी देवाची वाणी, शरीर जाता क्षणी देवाची झाली. शरीर सुटल्याबरोबर ते भगवत स्वरूपाला जातात, त्याला नान सुद्धा खायला आहे. अहो इंद्र सुद्धा त्याच्या पुढे रंक आहे. कोरवर भिक्षा मागून भाकर खात असेल, पण भगवंताचं चिंतन करून ब्रह्मानंद घेत आहे, तो विषयाचा विसर त्याला पडलेला आहे. इंद्रंच म्हणणे ते रंकम, इंद्राला सुद्धा त्याच्या पुढं रंक बनावं लागतं. तशा पद्धतीला बोप किती ऐश्वर असेल, पण इंद्रियाच्या दारात भीक मागायला जातो तो, म्हणून त्याच्या पुढं तो रंक आहे. हा इंद्रिय संयमी आहे आणि महाराज भगवत चिंतनात काळ घालवतो, म्हणून तो आता नाही पण पुन्हा आहे. या प्रश्नाचं उत्तर होऊ शकतंय. ठीक आहे, आता आहे पुन्हा नाही, होतंय म्हणले तसंही. चला म्हणले. पुढं थोड्या अंतरावर गेल्यानंतर एक ग्रस्त गडगंज संपत्ती आहे, पण त्याला जर सत्कर्माला कोणी
पैसे मागितले की ते देतच नव्हता, दान करायचंच नाही, पुण्यात्मक कर्म करण्यासाठी पैसे द्यायचेच नाही. पण पैसे कशासाठी खर्च करत होता? मांसाहार, मदिरा प्राशन, स्त्रिया नाचवायच्या, तिथं उधळायचं. ज्ञानोबरांची उभी आहे, दान पुण्य खाची, गोत्र कुटुंबा वंची, गारी भरी स्त्रियेची उणे होणे दी. स्वतःच्या लेकरा बाळाला सुद्धा गोत्र कुटुंबावंची, कुटुंबाला सुद्धा एखाद्या वेळेस नसलं तर नसू जा, पण इकडं गाडी भरणार, अशी मौलीची ओवी आहे बरं का. दान पुण्याला द्यायचं नाही, तिकडे दान पुण्य खाची, गोत्र कुटुंबावंची आणि गारी भरी स्त्रियेची उणे होणे दी. मग काय खाणार? अखाद्याचे खाणे, अपेयाचे पेणे आणि सैर स्त्री सनिधानी होय जे सुख. अशी सुख पापात्मक असतात. याची फलश्रुती अशी असते की पुन्हा त्याचा ज्ञानोबराय सांगतात, मनुष्य जन्माचा तागा भगवंत हिरावून घेतो आणि त्याला अशा ठिकाणी जन्म घालतो की त्याला काहीच खायला भेटणार नाही, अशा ठिकाणी जन्माला घालतो. आणि म्हणून ते कंगाल होऊन जन्माला येतात. म्हणून आता भरपूर आहे पण पुन्हा त्याच्याकडे काहीच नाही रे बाबा. म्हणून संत अशा क्रिया करून दाखवतात की बाबानो, भक्ती मार्गाला लागा, झडझडून वाहिला निघ ये भक्तीचे वाटेला, जी पावशी अव्यंग निजधाम माझे. काही थोडा बहुत लाग पाट, काही थोडा बहुत लाग पाट, भक्ती भाव धरावं लागत, भक्ती भाव धरावं वाटत असेल तर संतांनी सांगितलेल्या मार्गावर अवलंबन करत जावं. म्हणून बाळाला पाळण्यातच मदाला सा उपदेश करते, बाळा या भक्तीच्या मार्गाला लाग बरं. हा दही नाशिवंत, हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बाळा,
बाळाला पाळण्यात मदाला असा उपदेश करते, बाळा निज ध्यानी निज पारे लक्ष लागू दे डोळा. अरे बाळा मासिया मोहोळ रे रचेला कंदो झाडोनी आणखी नेला तया फुकटचे वेदू तैसी परी होईल तूज उपदेशानु. म्हणून तुला बाळा उपदेश करते पाळण्यात, म्हणून पाळण्यात उपदेश करते. माश्या मोहाच्या पोटी कितीतरी मध गोळा करतात, खात पण नाहीत. कोणीतरी एखादा पारदीतून झाडून घेऊन जातो, तशी तुझी गत होईल. मोहांध होऊन भगवंताला विसरू नको. अरे ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती 18 भार वनस्पती फुले फळे ओळती ते सुख सांडूनिया कासया योग सेविती. बाळा अरे 22 पोखरणी नदी गंगा वाहते. ज्याच्या घरी 22 पोखरणी नदी गंगा वाहतात, कुलवंत स्त्री आहेत, राज्य राणी संपत्ती आहे, अशा सुखाला सुद्धा लात मारून नामचिंतन भक्तियोग साधना का करतात बाळा? याच्यासाठी तुला उपदेश करते. या भक्तिपंथाला लाग, हरिहराला शरण जा बळका असा पाळण्याची एवढ्यासाठी उपदेश करते. आता जरी काही नसेल तर ही भक्ती मार्गाने तुला देव प्राप्त व्हावा यासाठी ह्या संतांच्या क्रिया आहेत. आता पुढं बाळकाला जसं चलावायला शिकवते आई पापा करीत, तसं हळूहळू भक्तीकडे संत खेचतात. पुनवे होऊन जैसे शशीबिंब दिसे दिसे हरपतावसे नाहीचे होय तैसे भोगातून निघता चित्तमज माझी रिगता हळूहळू पंडुसुता मीची होय. हळूहळू हळूहळू पंडुसुता अर्जुना तुम्ही होशील रे. याचं भक्तिपंथाला लाग. बरं पुढं तुकोबारा काय सांगतात की बाबा जशी नाव पाळण्यावर असते ते जनासाठीच असते, संतांच्या क्रिया हे जनतेसाठीच आहेत. बाळकाला आई कशी चालवायला शिकवते तशा संतांच्या क्रिया आहेत. एका तर आईनं बघा हिरकणी नावाची आई होती, ती गडावर दूध विकायला जायची आणि गडावर दूध विकून पुन्हा घरी यायची. गडावर दूध विकायला गेल्यावर पैसे गोळा करत असताना वेळ झाला आणि गड बंद करायची वेळ झाल्याबरोबर त्या सेवकाने छत्रपतींच्या दरवाजा बंद केला आणि पुन्हा बाळाची आई आले, दरवाजा बंद आहे. थोडीशी चौकशी केल्यावर कळालं की आता दरवाजा उघडला जाणार नाही, सकाळी दरवाजा उघडणार आहे. आता बाळाबद्दल कुणाला त्यांचे हे आहे का? बाळाबद्दलची तळमळ ह्या आईच्याच अंतकरणात आहे. सगळी समजून झाली. आईनं फक्त जाणून बुजून माझ्या बाळाला दूध पाजायचंय. बाळाला भूक लागलेली आईला कळत असते, आईला कळते. आईनं फक्त त्या गडावरच चढायला बघितलं आणि भगवंताने तिच्यावर कृपा केली. गड सोडून भितडावरून गेली आई पलीकडं. आणि मग सकाळी मात्र छत्रपतींना त्याच वेळेस वाटलं होतं की अशी बाळाचे अडकलेले आहे. कमीत कमी वेळेचं बंधन सकाळीचं पाळू नका, लवकर दरवाजा उघडा. त्या बाळाला रात्री दूध प्यायला भेटलेलं नाही, त्याच्या आईला लवकर मोकळं करा. सांगितल्यावर वर सेवकांनी लवकरच दरवाजा उघडायला गेले आणि बाळाची आई कुठं आहे म्हणून चौकशी केली. गडावर कुठंच बाळाची आई नाही म्हणले, ते हिरकणी कुठंच नाही. अरे मग कुठं नाही की म्हणले, मग खाली चौकशी करा म्हणले. खाली चौकशी केली तर ती करायची सीजन झालं वर तिकडे तिकडे. अम्मा म्हणजे तुम्ही कवा आला? आता वासा आली म्हणजे मी कसं आला काय? राजाला कळालं ती रात्र गेली म्हणजे काय वर चढून. अरे मग लहान्या पेट्या बाळाची जर आई गड चढते तर तटबंड वाढवावे लागतील म्हणले. ती कुठून चढली तिथं दाखवा म्हणून म्हणजे आपण ती काला भाग तटबंद उंच करू म्हणून बोलवून आणलं हिरकणीला. मग तुम्ही कुठून चालला होता म्हणजे? काय इथूनच चढली, चढून बघा बरं. आई एक बी पाऊल चाला येत नाही म्हणजे मला आता. त्यावेळी त्या बाळासाठी मात्र चढले म्हणून तिचं नाव हिरकणीचा म्हणून दिला. आणि आज सुद्धा शासन कुठेही बाळाला स्तनपान करण्यासाठी जर कुठं काही ती बारकी रूम केली स्टेट्यांवर कुठेही तर हिरकणीचा कक्ष म्हणून हिरकणीचंच नाव तिथं सुद्धा घेतात. तटबंद चढवला नाही पण ही हिरकणीचा बुरुज म्हणून त्याला नाव दिलं. तसं म्हणून आता बाळाला स्तनपान करण्यासाठी शासन सुद्धा इस्टिट्यांवर व्यवस्था करते थोड्या आडबाजूला.
तर तिला हिरकणी कक्ष म्हणूनच नाव देत आहे. तसं बाळकासाठी आई किती प्रयत्न करत असते हे पाहायचं असलं तर हिरकणीनं तटबंद सोडून जाऊन पण बाळालाच पाजलं. तसंच संतांच्या क्रिया आहेत, कितीही अवघड असेल ती सुद्धा साधना पण सहज करायला शिकवतात. नाव कसे असते पहा, विचार करा. नावाचा संबंध आपल्या प्रभू रामचंद्राला सुद्धा आला होता बरं का. ते नाव कशी पाण्यावर कोणासाठी आहे? नावासाठी आहे का? ते ज्यांनासाठी असते ते नाव. तसं संतांच्या क्रिया आहे ती तुकोबारायला सांगायचंय. प्रभू रामचंद्र नावेत बसलेले आहेत. अगोदर पाय धुवायला लावलं, ते सगळ्या क्रिया झाल्या. नावेमध्ये प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीतामाय बसलेले आहेत. पण त्या केवटाला वाटत होतं मला रामाची संगत जास्त घडावी म्हणून नाव थोडी इकडे वर चढवायचा, इकडे चढवायचा, असं करू लागला. लक्ष्मणाला थोडंसं त्याच्याबद्दल ही वाटायचं, अरे राहू दे बाबा, चढवू दे, कसं चालायचं असेल तसं. पण सीतामाईला रामप्रभू म्हणतात आपणाला नावेतून तो पैल पार करत आहे, त्याला काहीतरी मोबदला दिला पाहिजे ना. म्हणून सीतेनं आपल्या हातातील अंगठी काढून त्याला मोबदला द्यावा म्हणून काढू लागल्या. पण नावाडी म्हणतो की म्हणले ही नाव जी आहे जनासाठी, तुमच्यासाठी, सर्वांसाठी अनेक असून मी मोबदला घेतला. पण तुम्ही बी नावाडी आहात आणि मी बी नावाडी आहे. एका नावाड्यानं दुसऱ्या नावाड्याकडून हे मोबदला घेणं बरोबर नाही. मी तुमच्या नावेत पुन्हा येणार आहे, त्यावेळेस तुम्ही मला पहिलं पार करा. आता ह्या नावात आलात, मी तुम्हाला पार करतो. बरं, प्रभूला पलीकडे पार केलं, पण पलीकडे गेल्यानंतर आपलं काम संपलं म्हणून नाव काय जाळली का त्यांनी? का जाळू नये? तर अनेकांचा आधार आहे. जाळू नये नाव पावलेने पार मागील आधार, बहुतांचा मागील आधार, बहुतांचा मागील आधार, बहुतांचा मागील आधार. जाळू नये नाव पावलेने पार, जाळू नये नाव पावलेनी पार मागील आधार बहुतांचा. अनेकांना ते आधार आहे म्हणून जाणायचं नाही. अनेकांना पलीकडे जायचं, आपण गेलो म्हणजे झालं का? अनेक दुसऱ्यांना ते आधार आहे. तसं या ठिकाणी संतांच्या क्रिया आहेत. नाव जशी जनासाठी आहे,
एक आपण गेल्यानंतर बस झालं का आपलं काम झालं म्हणून नाही, अनेकांना ती आधार आहे. तसं संतांच्या क्रिया आहेत, ही तुकोबाऱ्यांना दाखवून द्यायचे. नाव चंद्र भागीती नाव चंद्र भागीती नाव चंद्र भागीती नाव चंद्र भागीती उभे पुंडलिकाचे द्वारी उभे पुंडलिकाचे द्वारी कलाठेओने कटावरे उभा उभे पालरे चंद्रभागे तिरे उभे पुंडलिकाचे द्वारे उभे पुंडलिकाचे द्वारे उभे पुंडलिकाचे द्वारे उभे पुंडलिकाचे द्वारे कराठेओने कटावरे कराठेओने कटावरे कराठेओने कटावरे उभावो भेटाल नाव चंद्रभागे तिरी म्हणजेच भगवंत म्हणजेच नाव आहे. भगवंताचं नाम सुद्धा नौकाच आहे. आणि त्या नामचिंतनामध्ये आपण रंगून गेलो की भाऊ पारस पडतो. ते नाव भगवंताचं आपल्यासाठी आहे. ज्ञानोबा एका ओवी सांगतात, नामाची या सहस्त्रवरी नावा या अवधारी सदोनिया संसारी तारू झालो. विष्णू सहस्त्र नाम आपण म्हणतो, म्हणजे हजारो नाव भगवंताला आहेत. ते हजार नौकाच आहेत. मग या नौकेमध्ये बसायचं आहे. ही नौका तुम्हासाठी आहे. पाण्यातली नाव जशी जनासाठीच आहे ना, तसं भगवंताचं नाव हे तुम्हासाठी आहे. नामरूपी नौकेमध्ये केवट पुन्हा जाणार आहे. म्हणून प्रभूला म्हणतात, प्रभू तुम्ही या नौकेत आलात, मी तुम्हाला या नदीतून पलीकडे सोडतो, पण मी तुमच्या नौकेत येणार आहे. मलाही तुम्ही भवसिंधू पार करा. रामाचं नामस्मरण करणं म्हणजे नौकाच आहे. आणि म्हणून महाराज या ठिकाणी भगवंत जो नावा रूपाला आला ना, ते आपल्याला सोपं झालं. अव्यक्त आहे, तो निराकार आहे, निर्गुण आहे. कसं आपण त्याचं स्मरण करणार? म्हणून आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. नावा रूपाला आलं ते आपल्याला सोपं झालं. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. नामचिंतनानंच भगवंत हा आपणाला पहिले तिरेला सोडतो. भक्ती विजयामध्ये गोमाईला पलीकडच्या तीराला जायला नावेत बसायला पैसे नव्हते. तिनं फक्त चिंतन करत राहिली, तर भगवंत कोळ्याच्या मुलाच्या रूपाने येऊन तिला खांद्यावर घेऊन पहिली तिरेला डोळ्याचं पातळ लवतं न लवतं एवढ्या पहिली तीराला सोडलं होतं. म्हणजेच भगवंत हे खरं नौकाच आहे, त्यांचं नाम सुद्धा नौकाच आहे. तर हे मात्र स्तोमामासाठी आहे, हेच तुकोबाऱ्यांना दाखवून द्यायचंय. तुका म्हणे नाव
नाव तुका म्हणे नाव तुका म्हणे नाव तुका म्हणे गोरोबा नानो बतुको गोरोबा 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 नानो बतुको गोरोबा 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 नानो बतुको गोरोबा 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 नानो बतुको Bano batukoba, guruba, guruba, guruba bano batukoba, guruba, guruba, guruba bano batukoba. Naneshwara Mavuli, Nagaraj Mavuli, Naneshwara Mavuli, Nagaraj Mavuli, Naneshwara Mavuli, Nagaraj Mavuli, Naneshwara Mavuli, Naneshwara Mavuli, Nagaraj Mavuli, Naneshwara Mavuli, Tukaram, 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 Tukaram.
संत जगी कैसे संत जगी कैसे संत जगी कैसे संत जगी जनासाठी उद्याचे जनासाठी उद्याचे संत संत जगी संत संत जगी संत कैसे नागे कैसे संत तुका मने राम तुका मने राम तुका मने राम तुका मने राम कमले नाव कमले नाव कमले नाव कमले नाव जनासाठी मुदकी ठाक जनासाठी मुदकी ठाक जनासाठी मुदकी ठाक कैसे संत जगी कैसे संत जगी कैसे संत जगी कैसे संत जगी जनासाठी उदके हरिभक्तपरायण समाधान महाराज पाटोदा तैसे संत जगे तैसे संत जगे तैसे संत जगे तैसे संत जगे कैसे संत जगे
समाधान